घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. घर म्हणजे तिथे राहणाऱ्या माणसांचं मन असतं. असं म्हणतात, ज्या घरात शांतता असते त्या घरात लक्ष्मी राहायला येते. कधीकधी घराला मोठ्या पूजेची गरज नसते, फक्त थोडं प्रेम आणि आदर हवा असतो. खूप ताई मला मेसेज करतात आणि कमेंटमध्ये सुद्धा विचारतात, ताई, आमच्या घरात अगोदर खूप शांतता होती गं, पण काही महिन्यांपासून काहीतरी बदललं आहे. घरामध्ये नकळत भांडणं वाढली आहेत, खूप ताणतणाव आहे. आणि त्या सगळ्या जणींचं एक सगळ्यात जास्त दुखावणारं वाक्य काय असतं माहिती आहे? ताई, घरात राहिलं की मन शांत नाही होत का? खरं सांगू, हे वाक्य ऐकलं की मनाला खूप वाईट वाटतं. कारण घर म्हणजे काय असतं? घर म्हणजे आपली सुरक्षित जागा असते. दिवसभर जगाशी लढून आपण जिथे परत येतो ते घर असतं. पण जर त्याच घरात मनाला शांतता मिळाली नाही तर माणूस आतून खूप थकून जातो. आणि आपल्या भारतीय घरांमध्ये एक गोष्ट खूप कॉमन आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी लोक येतात, जातात, पाहुणचार होतो. आपण म्हणतो ना, अतिथी देव भव. नातेवाईक येतात, शेजारी येतात. येणारी जाणारी मंडळी, कोणी कौतुक करतं तर कोणी तुलना करतं. कोणी मनापासून आनंदी असतं तर कोणी नकळत मत्सर घेऊन येतं. आणि आपल्याला हे सगळं कळत नाही, पण त्या नजरा, त्या भावना, त्या आपल्या घराच्या वातावरणावरती परिणाम करतात. तुमच्यासोबत पण असंच होत आहे का? तर आजचा हा व्हिडिओ खास आहे. घराला नजर लागू नये म्हणून काय करायचं या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे, जी माझ्या आजीने मला सांगितली होती. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कधीकधी असं होतं की घरात अचानक भांडणं वाढू लागतात. खरं तर त्या घरातली माणसं वाईट नसतात, पण घराची ऊर्जा पूर्णपणे थकलेली असते. आणि असं केव्हा होतं माहिती? जेव्हा घराच्या उंबरठ्याला मान दिला जात नाही. ज्या घराच्या उंबरठ्याला मान दिला जातो तिथे सुख टिकून राहतं. आपण नियमितपणे घर स्वच्छ करतो, पण खरं तर आपण घर स्वच्छ करतो, घराची ऊर्जा स्वच्छ करतो का? ती करायला मात्र विसरतो. आता घराची ऊर्जा म्हणजे काय? घराची ऊर्जा म्हणजे फक्त हवा किंवा ती जागा नाही. ती त्या घरात राहणाऱ्या माणसांची भावना असते. जिथे रोज हसणं असतं तिथे घराची ऊर्जा हलकी आणि आनंदी असते. आणि जिथे रोज ताण, राग आणि भांडणं असतात तिथे घराची ऊर्जा जड व्हायला लागते. म्हणूनच कधीकधी आपण घरात शिरलो की मन अचानक अस्वस्थ होतं. कारण घरातली ऊर्जा आपल्या मनावरती परिणाम करत असते. आपल्या भारतीय संस्कृतीत घराची ऊर्जा स्वच्छ ठेवायला खूप महत्त्व दिलं आहे. कारण घर शांत असेल तर मन आपोआप शांत होतं. घराची ऊर्जा स्वच्छ ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणं. ज्या घरामध्ये कचरा, धूळ आणि पसारा जास्ती असतो तिथली ऊर्जा जड व्हायला लागते. म्हणूनच रोज थोडा वेळ, अगदी 10 ते 15 मिनटं काढून जर आपलं घर आवरलं, एखादा घराचा कोपरा आवरला, तर घराची ऊर्जा हलकी होण्यासाठी मदत होते. सकाळी खिडक्या उघडून ताजी हवा आत येऊ द्या.
घरामध्ये सूर्यप्रकाश आला की घराची ऊर्जा हलकी व्हायला मदत होते. जास्ती मोठी नाही, अगदी छोटीशी. दारासमोर रांगोळी काढा. हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन यामध्ये असे अँटीबायोटिक्स आहेत की घराच्या बाहेरची नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करण्यापासून ते रोखते. म्हणजेच अगदी पाण्याचं फिल्टर कसं काम करतं त्याप्रमाणे हळद फिल्टर म्हणून काम करते. घराबाहेरील नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जा करून आपल्या घरामध्ये पाठवायचं काम करते. म्हणूनच हळदीचं लेपन सण, वार, अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, गुरुवार तुम्हाला जसं जमेल तसं करत जा. खरं तर फार मोठी पूजा करण्याची काही गरज नाही. एक छोटासा दिवा जरी आपण उंबरठ्याबाहेर रोज लावला, धूपदाणीमध्ये धूप लावलं, 2 अगरबत्ती लावल्या, तरीसुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तींना किंवा बाहेरील लोकांना घरामध्ये येताना प्रसन्न वाटतं. आपण किंवा घराबाहेरील व्यक्ती कुठली ऊर्जा घरामध्ये घेऊन येत आहोत हे आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हा दारापाशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन असतं आणि सुंदर रांगोळी असते, त्यावेळेला आपसुकच प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. ती नकारात्मक ऊर्जा तिथेच उंबरठ्याबाहेर झटकून निघते आणि पाऊल सकारात्मकतेनेच घरामध्ये पडतं. म्हणून उंबरठ्यावरती लेपन असलं की आपण निश्चिंत असतो, कारण घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही सकारात्मक होऊनच येणार आहे याची आपल्याला खात्री असते. या व्यतिरिक्त उंबरठ्याचं लेपन आवर्जून केल्याने एक प्रकारे आपण लक्ष्मीचे स्वागत करत आहोत असं म्हणतात. लक्ष्मीला हळदीचं लेपन आणि उंबरठ्यावरती सुंदर अशी कमळाची रांगोळी किंवा छोटीशी कुठलीही रांगोळी फार आवडते असं म्हणतात. आपण उंबरठ्यावरती रांगोळी काढली की लक्ष्मीचे स्वागत करत असतो. आणि ज्या घरामध्ये अशी उंबरठा पूजनाची रीत आहे त्या घरामध्ये लक्ष्मी का नाही येणार? कारण उंबरठा म्हणजे घराचा पहिला रक्षक असतो आणि जिथे दिवा पेटतो तिथे अंधार जास्त वेळ टिकत नाही. म्हणूनच न चुकता उंबरठा पूजन एकदा तरी करून बघा. माझी आजी सांगायची, घरामध्ये पैसा असणं महत्त्वाचं नाही, घरात शांतता असणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्या घरात रोज दिवा लागतो त्या घरातली आशा कधीच विझत नसते. आईच्या मनातली काळजी आणि घरातली शांतता या दोन्ही गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. म्हणूनच तर म्हणतात, घर मोठं असणं महत्त्वाचं नाही, घरात मनं एकत्र असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि आग्रहामुळे मी उंबरठा पूजनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती न चुकता टाकत आहे. तुम्ही त्याला भरभरून प्रेम देत आहात आणि मला आशीर्वादही देत आहात. म्हणूनच या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला काही आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आपल्या घरासाठी सकारात्मक गोष्टी सांगायचं ठरवलं आहे. जरी बॅकग्राऊंडला उंबरठ्याचे पूजन मी करत असले तरी माझ्या शब्दांतून मी तुम्हाला आपल्या मनाची शांती कशी मिळवायची, घर शांत, प्रेमळ, स्वच्छ, आनंदी राहण्यासाठी काय काय करायचं ते सगळं इथून पुढे सांगणार आहे. म्हणूनच चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करायचं आहे. जाता जाता
तुमच्या घरामध्ये उंबरठ्यावरती दिवा लावण्याची परंपरा आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतात. भेटूयात अशाच माहितीपूर्ण तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.